वंचित सोबत न जुळणारं समीकरण, सांगलीवरून सुरू झालेला संघर्ष आणि महाविकास आघाडी समोरची आव्हानं ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत. ज्या सांगलीवर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसमध्ये घमासान सुरू झालंय त्याच्यात सर्वात महत्त्वाचं नाव आहे विश्वजित कदम. त्यांच्याशीच चर्चा करण्यासाठी आपण जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला. विश्वजितजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो आवर मध्ये. एकंदरीत आज काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सभेवर बहिष्कार टाकलाय. बहिष्कार हा शब्द योग्य नाही आणि मला वाटतं कारण नसताना आपण राजकीय स्पेक्युलेशन करण्यात अर्थ नाही. आदरणीय उद्धवजींची सभा ही पूर्वनियोजित मिरजे मध्ये होती आणि त्यांनी शिवसेनेची सभा म्हणून आज सांगली मिरजेच्या परिसरामध्ये घेतलेली आहे आणि त्याच्यात मला वाटतं काही काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कदाचित उपस्थित असतील आणि तसं काही बहिष्कार कुठल्या काँग्रेस पक्षाच्या लोकांचा तिथे नाहीये. आजही आत्ता अगदी काही मिनिटांआधी संजय राऊतांनी भाषणामध्ये स्पष्ट केलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीला यावंच लागेल आणि त्यांनी जे काही संकेत दिले ते त्यांचाच उमेदवार असणार आहे असं आहे. तर हे आता काँग्रेसला मान्य आहे? एकंदरीत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये असं ठरलंय का? बघा, मी पुन्हा सांगू इच्छितो की राऊत साहेब काय त्यांच्या भाषणात बोललेत, पूर्णपणे भाषण त्यांचं ऐकल्याशिवाय मी कमेंट करणं योग्य नाही. पण काँग्रेस पक्षाला यावंच लागेल असं जर ते म्हणाले असतील तर काँग्रेस पक्षाला कुणी गृहीत धरण्याचं काही कारण नाही. मी एवढंच सांगतो की महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असे 3 पक्ष आहेत आणि महाराष्ट्रात 3 एकत्रित येणाऱ्या लोकसभेला सामोरे जात आहेत. घटक पक्षांचा महाविकास आघाडीचा जो आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी एकत्रित येऊन हे महाविकास आघाडी एकत्रित केलेली आहे त्याचा जो काही महाविकास आघाडीचा धर्म तो येणाऱ्या काळात आम्ही निश्चितपणे पाळू आणि ती बाकी तर आमच्या काही गोष्टी अंतर्गत थोड्याशा चालू आहेत, त्या चर्चा अजून चालू आहेत. हे मला खात्री महाराष्ट्रातले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेतेगण लवकरात लवकर त्यातनं मार्ग. हा प्रश्न विचारण्याच्या पाठीमागचं कारण अगदी एवढंच होतं की आत्ता भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की पतंगराव कदमांच्या परिवारानं सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत या उमेदवारीला. तर असं काही घडलंय का? मी पुन्हा एकदा मॅडम सांगू इच्छितो, मला कळत नाही म्हणजे त्यांनी भाषणात काय वक्तव्य केलं हे पूर्णपणे मला माहित नाही, म्हणून अशा पद्धतीने त्यांच्या भाषणाचे काय मोजके शब्द संदर्भ घेऊन अशा पद्धतीच्या प्रश्नांना मी उत्तर देणं मला संयुक्त वाटत. मी एवढं सांगेन की मी सांगली जिल्ह्याचा एक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि एकंदरीत सांगली जिल्ह्याच्या मी समजते, पण आत्ताच सांगलीमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा नुकतीच संपली आहे आणि तिथं त्यांनी चंद्रहार पाटलांना बाजूला घेऊन परत एकदा त्यांची उमेदवारी घोषित केलेली आहे. अगदी नुकतं घडलंय. नाही, मी पुन्हा सांगू इच्छितो, माझी भूमिका ही काँग्रेस पक्षाचा जिल्ह्याचा एक कार्यकर्ता, महाराष्ट्राचा कार्यकर्ता म्हणून ही माझी भूमिका ही ठाम आहे. जिल्ह्यावर सांगली लोकसभा मतदारसंघावर हा काँग्रेस पक्षाचा हक्क आहे. काँग्रेस पक्षाची ती जागा असावी अशी सांगली जिल्ह्यातील जनतेची आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ती इच्छा घेऊन मी आज ती जागा काँग्रेस पक्षाला मिळावी याच्यासाठी मी लढत आहे आणि मला साथ देणारे सांगली जिल्ह्यातले असंख्य कार्यकर्ते आहेत. विशाल पाटील माझ्यासोबत आहेत, पृथ्वीराज पाटील आहे, जयश्री वहिनी आहेत, विक्रम सावंत जे असतील, असंख्य कार्यकर्ते सर्व थरातील, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेतील, ग्रामपंचायतीपासून सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत आणि ही आमची इच्छा आहे. आम्ही राज्याच्या पक्षाच्या नेत्यांकडे व्यक्त केली आहे, दिल्लीच्या काँग्रेस पक्षाकडे नेत्यांकडे व्यक्त केलेली आहे आणि हा विषय अजूनही जे मला सांगण्यात आलं या क्षणापर्यंत की अजूनही हा विषय चर्चेमध्ये आहे. म्हणून आता ठीक आहे, आम्ही आशा धरून आहोत, एवढंच मी बोलू.
नक्कीच आपल्याला शुभेच्छा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.